जय भीम. आपण पाहतात रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल. रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जय भीम. मी राजू पडवळ. मित्र हो, या 3 ऑक्टोबर 2024 रोजी पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विशेषतः पाली भाषेचे प्राध्यापक, आंबेडकरी बौद्ध साहित्याचे अध्ययन करणारे, बौद्ध साहित्यावर ज्यांनी महाराष्ट्रभर देशभर व्याख्यानं दिली, चळवळ उभी केली, ते प्राध्यापक आदरणीय विजयजी मोहिते सर आपणासोबत आहेत. आपण मोहिते सरांकडे जाणार आहोत. सर, जय भीम. नुकतंच पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. याविषयी आपण काय सांगाल? ज्या दिवशी पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ती तारीख आहे 3 ऑक्टोबर. आणि आपल्याला ज्ञात असेल की 3 ऑक्टोबर आपण रिपब्लिक डे म्हणतो. या अर्थानं की 3 ऑक्टोबर 1957 साली नागपूरमध्ये रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली गेली, जी बाबासाहेबांची संकल्पना होती. आणि त्याच दिवशी 3 ऑक्टोबरला मराठी, पाली, बंगाली, ओडिसा आणि प्राकृत या बंगाली आणि प्राकृत या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. म्हणजे 10 भाषा आता अभिजात झालेल्या आहेत. आणि आपल्याला जो दावा केला जात होता की भारतातल्या सर्व भाषा ह्या संस्कृतपासून निर्माण झाल्या आहेत, तर त्या दाव्यातून ह्या उरलेल्या 9 भाषा ह्या त्याच्यातून बाहेर पडल्या. त्याचा अतीव आनंद होतोय. आणि आता ह्या अभिजात आहेत. अभिजात या शब्दाचा अर्थ होतो स्वयंभू आहेत, स्वतः निर्माण झालेले आहेत. त्यामुळे हा आनंदाचा क्षण आहे आपल्यासाठी. एखाद्या भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळण्यासाठी नक्की काय काय क्रायटेरिया लावला जातो? आपल्याला माहिती आहे की अभिजात भाषा ही त्याच भाषेला तो दर्जा मिळतो. ॲक्चुअली तो दर्जा आहे, तो दर्जा देण्यासाठी 2002 पासून या संदर्भात कारवाई सुरू झाली होती. आणि 2004ला पहिल्यांदा तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तर निकष काय होते त्याचे? तर ती भाषा किमान 1,500 ते 2,000 वर्षापूर्वीची असावी आणि त्या भाषेचं विस्तृत असं स्वतंत्र साहित्य असावं. आता आपण बघाल की पाली भाषेला तर 3,000 वर्षाचा रेफरन्स आहे. आणि आपल्या बौद्ध विद्यापीठांमध्ये जी काही शिकवण्याची भाषा होती, आपल्याला ज्ञात असेल की लोकांना सामान्यतः 2च विद्यापीठं माहिती आहेत, तक्षशिला आणि नालंदा. ती प्रसिद्ध विद्यापीठ आहेत. परंतु आज उत्खननामध्ये 30 पेक्षा जास्त विद्यापीठं आज सापडलेली आहेत. आणि त्या विद्यापीठांमध्ये जगभरातून लोकं शिकायला येत होते. मग इथे आल्यानंतर त्यांना पाली शिकावं लागत होतं, कारण शिक्षणाची भाषा पाली होती. आणि त्या अर्थानं आपल्याला पाली भाषा ही प्राचीन भारताची राजभाषा होती. तिला 3,000 वर्षाचा इतिहास असताना पण तिला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा का मिळू शकला नाही, हे लोकांना असलेलं आश्चर्य होतं. कारण आज अशोकाच्या शिलालेखांना 2,500 वर्षाचा इतिहास आहे. तर जर आमच्या भाषेच्या लिखित साहित्याला 2,000 वर्षाचा इतिहास आहे, तर तो 1,500चा निकष आमची पाली भाषा कधीच पार करू इच्छित होती. परंतु देर आहे दुरुस्त आहे. या सरकारचं आपण अभिनंदन करूया की त्यांनी पाली भाषेला निकषांद्वारे अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. आजपर्यंत जर पाहिलं, म्हणजे आपण जसं म्हणालात की सम्राट अशोकाचे शिलालेख पाली भाषेमध्ये आहेत, बुद्धाच्या गाथा पाली भाषेमध्ये आहेत. म्हणजे त्या काळामध्ये 3,000 वर्षापूर्वी ही जनसामान्यांची भाषा होती असं म्हणायला काही हरकत नाही. त्या काळच्या पाली भाषेचं अस्तित्व आणि आजच्या पाली भाषेचं जनमानसातलं अस्तित्व याकडे आपण कसं पाहता? अ, त्या काळात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशोक आणि मौर्य जो काळ आहे, त्या काळामध्ये ती भारताची राजभाषा होती. आणि अशोकाचे शिलालेख हे साधारणतः 3 लिप्यांमध्ये सापडलेले आहेत. एक लिपी आहे, ज्याला आज आपण धम्मलिपी म्हणून धम्मलिपी. ओळखतो. पूर्वी तिला ब्राह्मी म्हणून म्हटलं जात होतं. दुसरा आहे खरोष्टी आणि तिसरी आहे अरेबाईन लिपी. आता ह्या तिन्ही लिप्यांमध्ये तुम्हाला जे अशोकाचे शिलालेख सापडतात, ह्या लिप्या वेगळ्या आहेत. भाषा मात्र पाली आहे ना. ओके. म्हणजे पाली भाषा या 3 लिप्यांमध्ये लिहिली जात होती. आजच्या काळामध्ये आपण कंबोडियाला जा, म्यानमारमध्ये जा, सिंहलीमध्ये जा, म्हणजे श्रीलंकेत जा, चायनामध्ये जा, जपानमध्ये जा, लिपी त्यांची असते, भाषा पाली असते. पाली भाषेचा उगम कुठून आहे? पाली भाषेचा उगम ही जनभाषा आहे. ही प्राकृत पासून निर्माण झालेली भाषा आहे. ओके. ज्या प्राकृतच्या 16 भाषा आहेत, त्यापैकी एक भाषा आहे. पण तिचं प्राचीन काळामध्ये, बुद्ध काळामध्ये, अशोकाच्या काळामध्ये तिला पाली म्हणत नव्हते.
पाली हे नाव 4थ्या आणि 5व्या शतकात बुद्धघोषाने दिलेलं आहे. परंतु तिला मागधी म्हणत होते आणि मगध देशाचा भाग कोशल आणि कोशल हा बुद्धाची बुद्धाची चारिका भूमी होती. चारिका आणि भगवान बुद्धांचा जन्म कपिलवस्तूमध्ये झाला. म्हणजे कपिलवस्तू, लुंबिनी आणि कपिलवस्तू हे शेजारी आहेत आणि त्यामुळे त्यांची जी चारिका भूमी होती, तिथे जनमानसाची ही भाषा होती. तिचा वापर भगवान बुद्धांनी लोकभाषा असल्यामुळे आणि सामान्य लोकांना कळावं म्हणून या भाषेमध्ये त्यांनी आपला उपदेश केलेला आहे. ही पाली भाषा एवढी जनमानसात रुजलेली होती, तर मग ती अशी लुप्त का होत गेली? कारण काय? तिची 2 कारणं आहेत. मी नेहमी असं समजतो, की एखाद्या समाजाला गुलाम करायचं असेल, तर त्या समाजाची भाषा नष्ट केली जाते. तो ही भाषा नष्ट झाली, की तिचा असलेला गौरवशाली इतिहास नष्ट होतो आणि इतिहास ज्याला नाही, ते लोकं असंस्कृत होतात. त्यांची कुठलीही संस्कृती राहत नाही राहत आणि संस्कृती नसलेले असंस्कृत लोकांची जनावरासारखा बर्ताव केला जातो. म्हणून एखाद्या समाजाला गुलाम करायचा असेल, तर त्याची भाषा नष्ट केली जाते. आमची भाषा जाणीवपूर्वक नष्ट केली गेली, नंबर 1. नंबर 2, आमच्या ज्या विद्यापीठं होती, त्या विद्यापीठात आमच्या पूर्वजांनी निर्माण केलेले जे ग्रंथ होते, त्या ग्रंथांना जाळलं. म्हणजेच आपण म्हणतो, की बाबासाहेबांनी तर एकच मनुस्मृती जाळली. यांनी तर आमचे 2 लाखापेक्षा जास्त जास्त ग्रंथ तक्षशिला, ग्रंथ नालंदा जाळून टाकलेले आहेत. जाळून. है ना? आणि ते ग्रंथ त्यातली जी भाषा होती, ती पाली भाषा होती. ती नष्ट झाली. म्हणजे एका बाजूला तिचं एज्युकेशन मधलं स्थान नष्ट झालं आणि जनमानसातलं स्थान नष्ट झालं आणि आपोआप त्या दोन्ही ठिकाणचं स्थान नष्ट झालं, की ती मृतप्रत व्हायला वेळ लागत नाही. पण ते धन्य तो अशोक, धन्य ते कनिष्क, धन्य तो हर्षवर्धन किंवा सातवाहन राजे, जे काही बुद्धिस्ट राजे होते, त्यांनी वेगवेगळ्या काळामध्ये ज्या लेण्या खोदल्या आणि राजाश्रय दिला आणि शिलालेख लिहून ठेवले. त्यामुळे दगडांतली भाषा आपला महाराष्ट्र कणखर देशा दगडांच्या राकट देशा दगडांच्या देशा. त्या दगडांवरती आमच्या बौद्ध राजांनी ज्या लेण्या खोदल्या आणि त्याच्या शिलालेख लिहिले, म्हणून पाली भाषा जिवंत राहू शकली दगडांमध्ये. तुम्ही महाराष्ट्राचा उल्लेख केलात म्हणून विचारतो, की महाराष्ट्रात अशा किती लेण्यांमध्ये पाली भाषेचे संदर्भ सापडतात? खूप चांगला प्रश्न आहे. बाबासाहेबांचा संदर्भ देतो. बाबासाहेब म्हणतात भारतामध्ये 2000 लेण्या आहेत. त्यातल्या 1,500 लेण्या केवळ महाराष्ट्रात आहेत. वाह! महाराष्ट्र किती लकी आहे. नक्की आहे. आज आत्ताच मी मुलांची चर्चा ऐकली खाली, की ते म्हणतात, "अरे दिवाळीमध्ये गडकिल्ले बनवायची स्पर्धा होते आणि गडकिल्ले सुंदर-सुंदर बनवले जातात." मला कधी-कधी असं वाटतं, की त्याच गडकिल्ल्यात असलेल्या लेण्यांकडे आमची तरुणाई का वळत नाहीये? मग लेण्या बनवण्याची स्पर्धा का सुरू होत नाहीये? आणि म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला लेण्यांकडे चला आणि त्या लेण्यातले शिलालेख वाचा. तुम्ही महाराष्ट्राचा प्रश्न विचारलात, मी मुंबईचा सांगतो. अख्खा मुंबईचा इतिहास कान्हेरीमध्ये लपलेला आहे. त्याच्यात 64 शिलालेख आहेत. तुम्हाला जर मुंबईवरती काही लिहायचं असेल, तर ते शिलालेख वाचून तुम्हाला त्यावेळची गावं, त्यावेळचे लोक, त्याची त्यावेळच्या संस्कृती. सामाजिक संस्था, त्यांनी केलेले कार्य, दानधर्म, त्यावेळचे राजे आणि त्यांनी केलेले सगळी काय योगदान त्यांनी दिलेलं. हे सगळं तुम्हाला त्या 64 शिलालेखात मिळतंय. पण तुम्ही पुस्तकाची पानं वाचता, दगडातली पानं कोण दगडाची वाचणार? पानं. दगडाची पानं वाचायला आज पाली भाषा गरजेची आहे. अर्थात. एकंदरीतच पाली भाषेचा उगम, पाली भाषेची चर्चा करत आता अभिजात दर्जा मिळालेला आहे पाली भाषेला. मगाचा एक प्रश्न राहून गेला, की आजचं या देशातलं पाली भाषेचं अस्तित्व काय? तुमचा तो विषय राहिलेला नाही. कारण तो पुढे आपल्याला चर्चेत आणायचा होता म्हणून मी त्याचं हां. उत्तर दिलं नाही. तुमचा प्रश्न खूप चांगला आहे. आज पाली भाषेचं अस्तित्व काय आहे? तर ती फक्त विद्यापीठी आणि ग्रंथांची भाषा बनलेली आहे. आणि मागच्या एका मुलाखतीत मी सांगितल्याप्रमाणे सध्या तरी विद्यापीठीय आणि अभ्यासक जे लोकं सोडले, जे आपापसात पाली बोलतात. बाकी पाली बोलणारे लोक आज तशा पद्धतीने सामान्यांमध्ये दिसत नाहीयेत. हे जर आपल्याला दूर करायचं असेल, तर मी बौद्धांना आव्हान करेन. विशेष करून उत्तर भारतातल्या बौद्धांना आणि जे बौद्ध नागपूर आणि मुंबईमध्ये मोठ्या संख्येने आहेत, त्यांना मी आव्हान करेन, की इथे आमची जन्मलेली नवजात बालकं असतात. त्यांची होणारी बारशी, त्यांचे वाढदिवस, त्यांची मुलं झाली, जे तरुण झाले त्यांची लग्न आणि जे दिवंगत झालेत, कालकथित झालेत, त्यांच्या शोकसभा, स्मृतिदिन, जलदान विधी, शोकसभा. ते आपण पालीतूनच करतो ना. मग पाली भाषा तुमची अवगत भाषा नाही असं कसं काय होऊ शकतं? आणि म्हणून 2021च्या जनगणनेमध्ये तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून मी आपल्या सर्व भारतीय जनतेला आव्हान करेन, की ही बहुजनांची भाषा होती. ती अभिजनांची भाषा नव्हती.
ही बहुजनांची आपली भाषा आहे. आणि म्हणून मी हे नेहमी सांगतो, की भारतात संस्कृत नावाचं गाव आढळणार नाही. महाराष्ट्रामध्ये मराठी नावाचं गाव आढळणार नाही. पण भारतातल्या प्रत्येक राज्यात, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि कोकणातल्या प्रत्येक तालुक्यात तुम्हाला पाली नावाची गावं आढळतात. हे पाली काय? जा तुम्ही खारजवळ सगळे हिरो-हिरोईन कुठे राहतात? पाली हिल. हिल, है ना? मग पाली हिल काय आहे? तर पालीची टेकडी. अर्थात तिथे विद्यापीठ असेल आणि म्हणून तिथे पाली शिकवण्याची यंत्रणा उपलब्ध असल्यामुळे त्याला नाव पाली हिल आहे. त्या टेकडीला पाली हिल म्हणतात. तर ती पाली हिल असं पाली सर्वत्र आहे. याचा अर्थ सर्वत्र पाली भाषा बोलली जात होती अगदी 12व्या शतकापर्यंत. आज पाली भाषेचं अस्तित्व पुन्हा निर्माण करायचं असेल, तर ती विद्यापीठातून ती शिक्षण क्षेत्रात आली पाहिजे. माझं असं आव्हान आहे तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून शासनाला, की 1ली ते 12वी ही वैकल्पिक विषय म्हणून, मराठीला पर्याय विषय म्हणून तुम्ही इथे पाली सुरू करा आणि त्याच्याबरोबर धम्मलिपी पण शिकवा. मग लेण्यामध्ये गेल्यानंतर आपल्या भारतीय लोकांना आपल्या पूर्वजांचा गौरवशाली इतिहास त्या लिपीतून आणि त्या भाषेतून त्यांना वाचता येईल आणि मग आज जी ग्रंथ आणि विद्यापीठात बोलली जाणारी भाषा ही सर्वसामान्यांची भाषा होईल. मग एखादा राजू पडवळ पाली भाषेतून एखादी कविता लिहील, एखादी कथा लिहील, है ना? एखादी कादंबरी पाली भाषेतून येईल आणि त्याच्यातून बुद्धाचा विचार जनसामान्यापर्यंत पोहोचेल, ही माझ्यासारख्या शिक्षक म्हणून मी ही अपेक्षा बाळगतो. आज देशामध्ये आपण भारताचा विचार करू. देशामध्ये पाली भाषा बोलणारे किती लोकं आहेत? देशामध्ये पाली भाषा बोलणारे अ, आता भारतामध्ये फार कमी विद्यापीठात पाली शिकवली जाते. अ, विशेष करून नालंदा असेल, उत्तर प्रदेशात काही विद्यापीठात असेल. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 6-7 विद्यापीठामध्ये पाली शिकवली जाते. मुंबई आहे त्याच्यामध्ये, पुणे आहे, औरंगाबाद आहे, अ, त्याच्यानंतर नांदेड आहे, नागपूर आहे. त्याच्यानंतर जळगावमध्ये आहेत. काही महाविद्यालयात पाली शिकवली जाते. औरंगाबादमध्ये प्रमाण खूप चांगलं आहे. 140 चहा महाविद्यालयात पाली शिकवली जात होती. असा डेटा मला डॉक्टर भाऊ कुऱ्हाडेंनी दिला होता. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की शिक्षक आणि विद्यार्थी जे काही पाली आपापसात बोलतात, त्यांची आता नेमका आकडा उपलब्ध उपलब्ध नसल्यामुळे मी तो आकडाच आपल्याला सेन्ससमध्ये काय आहे का तो आकडा? नाही ना, सेन्सस. नाही. पण नवी माहिती मला आता अशी मिळाली, की नागपूर विद्यापीठाचे हेड ऑफ डिपार्टमेंट डॉक्टर नीरज बोधी यांनी सांगितलं, की नुकतीच आता महाराष्ट्रामध्ये 16,000 लोकं पाली बोलतायत अशी नोंद झालेली आहे. त्यातले 9,000 नागपूरमध्ये बोलतायत. गुड. ही जर नोंद खरी असेल, तर त्यांनी सांगितलेली माहिती जर खरी असेल, तर मी आता हे दाव्याने तुम्हाला सांगू शकेन त्या माहितीच्या आधारे, की किमान 16,000 लोकं तरी पाली बोलत आहेत. मध्ये आता बघा आपल्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये पालीचा वर्ग सुरू आहे. पाली डिप्लोमा वर्ग सुरू आहे. सोमय्या कॉलेजमध्ये एम-ए पाली वगैरे लोकं करतायत. आपल्याकडे सुद्धा 11वी ते बी-ए पाली आहे. बी-ए पाली आहे. पण सर म्हणजे जेव्हा आपण चळवळीमध्ये फिरतो, मला काही अशी लोकं भेटली, की अगदी उत्साहानं सांगतात, "मी एम-ए पाली आहे. मी आता पी-एच-डीला क्वालिफाय होईल." असे काही भेटतात लोकं बाहेर. पण त्यांना आता माझं पनवेलचं उदाहरण देतो सर. पनवेलला आमचं प्रभाकर कांबळे म्हणून अध्यक्ष आहेत. भीमप्रेरणा सांस्कृतिक केंद्राचे. डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. त्यांनी आवाहन केलेलं होतं, की हे विहार आम्ही खुलं करतोय. तिथे जे कोणी पनवेलमधले पाली एम-ए झालेले आहेत, पाली शिकलेले आहेत, त्यांनी विहारात आपल्या ज्या महिला आहेत, जी मुलं आहेत, त्यांना किमान जुजबी ओळख करून द्यावी. म्हणजे ते पुढे शिकायला येतील. तर असं करत खुलं क्षेत्र असताना सुद्धा इथून शिकलेली किंवा बाहेरून शिकलेली, पाली एम-ए झालेली, पाली बी-ए झालेली मुलं किंवा विद्यार्थी किंवा तरुण किंवा जे काही रिटायर्ड आहेत, अशी लोकं बाहेर का येत नाही मग? त्याला कारण असे आहे, की पाली जी भाषा आहे, ती आज रोजगाराची भाषा बनू शकलेली नाही. म्हणून पालीकडे जो वळणारा जो आहे, तो त्याला जॉब नाही आहे. मग तो इतर जॉब करत त्यांना हे शिकावं लागतं. आणि आज तुम्हाला माहिती आहे, की पूर्वी बाबासाहेबांच्या पुण्याईने 8 तासाची ड्युटी होती. परंतु आज कल्याणकारी राज्याची योजनाच वासनात गुंडाळून ठेवल्यामुळे आज सर्रास लोकांना 12 तास, 14 तास कामं करावी लागतात. आणि त्याच्या हातात आमचे विद्यार्थी आहेत, त्यांचा तो दोष नाही आहे. त्यांची इच्छा असते, की आपण पाली शिकवलं पाहिजे. पण आज त्यांना वेळ वेळ उपलब्ध नाही. नाही तर विद्यार्थी ज्यांचं नाही मी तुम्ही म्हणत सर. नाही, नाही, ज्यांचं नाव तुम्ही घेतलंत, हां. तर स्थानिक ज्या विहारात काम करणारे लोक आहेत, त्यांनी इथे येऊन पाली शिकावं आणि त्यांनी तिथे पाली सुरू करावं. आम्ही त्यांना वेलकम करू. माझं हे म्हणणं आहे, की आम्ही इथे पाली शिकवतो, त्यावेळेस आमच्या डिप्लोमाच्या लोकांना आम्ही हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की इथे पाली शिकायला येऊ नका. तर तुम्ही शिकवण्यासाठी पाली शिका. पाली.
मग इथे शिकून गेल्यानंतर तुम्ही जिथे जिथे राहता तिथली तिथली बुद्ध विहारं जे आज बंद पडलेली आहेत, त्या विहारांना परत एकदा पालीचा गाथांचा ते ध्वनी त्या निनाद. विहारातून निनादू द्यात आणि तो सिंहनाद पुन्हा एकदा होऊ द्यात पालीचा. असं माझी इच्छा आहे. आणि मला 6 वर्ष राहिलीत फक्त आता इथे. त्या 6 वर्षात मला जास्तीत जास्त विद्यार्थी पाली घडवायचं. शिकून बाहेर आणायचे आहेत, की जे आम्ही तर नारा दिला आहे, घर-घर पाली आणि पाली करू वैभवशाली. आपल्याला घराघरात पाली न्यायचं आहे आणि पाली वैभवशाली करायचं आहे. तर त्या दृष्टीने आपण काय योजना बोलूया. आहेत त्या? घर घर पाली, पाली करू वैभवशाली. योजना अशी आहे, की आपल्याला छोटी-छोटी पुस्तिका बनवायच्या आहेत. अंकलिपीसारख्या छोट्या-छोट्या पुस्तिका, की ज्याच्यातून पाली शिकणं सोपं जाईल आणि म्हणून आमच्याकडे हे अ, एक आम्ही परीक्षा ही नंबर 1 ची परीक्षा आहे, ही नंबर 2 ची परीक्षा आहे. अशा छोट्या-छोट्या परीक्षांच्या माध्यमातून आम्ही पाली पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्याबरोबरच आम्ही ही गोष्ट सांगू इच्छितोय, की 2012 साली 263 विद्यार्थी यू-पी-एस-सीने कुठे? पाली शिकलेले आहे. सिद्धार्थ. यू-पी-एस-सीतून हं. पाली पास झालेले आहेत. ओके. आता यू-पी-एस-सीतून पाली झाल्यानंतर 2013 ला यू-पी-एस-सीतनं ती पाली भाषा काढून टाकली गेली. हां. आणि ती पाली भाषा काढून टाकल्यानंतर आपल्याला हे पाहायला मिळतं, की ही भाषा काढून टाकण्याचं कारण त्यांनी काय दिलं? पहिलं कारण आहे, की शेड्यूल 8 वरती पाली नाहीये. बाबासाहेबांनी तिला संभावित भाषेमध्ये त्याची नोंद केली होती. परंतु ती शेड्यूल 8 मध्ये अद्याप आलेली नाही. ती आपली मागणी अधुरी राहिलेली आहे. ती आपल्या चॅनलच्या वतीने मी शासनाला सांगेन, की ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी. नंबर 2 त्यांनी सांगितली 2011च्या गणनेमध्ये आपल्याला पाली भाषा बोलणारी माणसंच उपलब्ध नाहीयेत. आणि म्हणून ते म्हणतात, की श्रीलंका, कंबोडिया आणि म्यानमारची भाषा आहे. परदेशी भाषा. म्हणजे विदेशी भाषेचा हो. शिक्का मारून तिला बाद केली. आणि म्हणून 2013 पासून अनेक मान्यवर त्यांनी केस टाकून आपण इथल्या व्यवस्थेची फाईट करून आज केस आपल्या बाजूने लागलेली आहे. पण जनरेटर नसल्यामुळे अद्याप त्यांनी हा केस आपल्या बाजूने लागून सुद्धा यू-पी-एस-सीला पाली सुरू केलेली नाही. ही जर यू-पी-एस-सीला झाली, नेट परीक्षेला पाली आहे. उद्या त्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये जर एम-पी-एस-सीला पाली सुरू झाली आणि त्याच्याबरोबर सेट परीक्षेला पण पाली सुरू झाली, तर शिक्षक मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. जर शिक्षक उपलब्ध झाले, तर तुम्हाला शाळा महाविद्यालयात पाली भाषेचे मोठ्या प्रमाणात शिक्षक उपलब्ध होतील. त्यामुळे पाली भाषा बहुजन समाजाला शिकवणारे शिक्षक उपलब्ध झाले, विद्यार्थी उपलब्ध झाले, तर ही भाषा मोठ्या प्रमाणात वाढेल आणि मग त्याच्यातलं जे मूल्य शिक्षण आहे, त्याच्यातली नीतितत्व आहेत, ती भारताला इतकी पोषक ठरतील, की बाबासाहेबांची जी अपेक्षा होती, की येणाऱ्या काळात मिलिटरी तर परराष्ट्रांची लढण्यासाठी आवश्यक आहे. पण एक असं स्वप्न आम्ही पाहतोय, की भारतातून पोलीस यंत्रणा बंद करावी लागेल, इतके लोक सदाचारी बनतील. आणि हे सदाचारी बनवणारी एकमेव भाषा भारतात आहे. तिचं नाव आहे पाली. पाली. कारण ती बुद्ध वचनाचं पालन आणि रक्षण करते. पालती, रक्षती पाली ही तिची व्याख्या आहे. म्हणून तिला पाली म्हणतात. आता अभिजात दर्जा मिळालाय. स्पेशली पाली विद्यापीठांची काय मागणी होईल? मागणी तर आधीपासून आहे आपली. हं. जसं 2005 ला संस्कृतला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, म्हणजे क्लासिकल लँग्वेजचा दर्जा मिळाला. त्याबरोबर लगेच 1-2 वर्षात नागपूरमध्ये त्यांचं विद्यापीठ उभं राहिलं. कारण तुम्हाला केंद्र सरकार, राज्य सरकारचा फंड मिळतो आणि त्या फंडातून तुम्हाला विद्यापीठ उभं राहणं सहज शक्य आहे. माझी अशी अपेक्षा आहे, की आपलं इंदू मिलमध्ये 12 एकर जागा आहे. त्या 12 एकर जागेमध्ये बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक होतंय. पाली विद्यापीठ जर तिथे उभं राहिलं, तर त्यासारखं बाबासाहेबांचं दुसरं स्मारक कुठलं असेल? कारण बाबासाहेबांचा संपूर्ण हा काय त्याला म्हणतात कल हा धम्माकडे असल्यामुळे आणि धम्मामध्ये नीती आहे आणि नीती पाली भाषा शिकवते. ती जर पाली भाषा जर त्या 12 एकर जागेमध्ये 1-2 एकरामध्ये जर सुंदर असं विद्यापीठ उभं राहिलं, तर भारताची कॉस्मोपॉलिटन सिटी, आर्थिक राजधानी मुंबई आहे. या मुंबईतून जगभरात लोकांना जाता येता येतं, तर ती लोकं शिकायला येतील आणि जगभरात जाईल इथून. आणि ही भाषा जगभरात जाईल. यासाठी काय तुमचे प्रोजेक्ट्स तयार आहेत? प्रोजेक्ट्स नो डाउट तयार आहे. आपली मागणी आहे शासनाकडे, पण ती काय प्रलंबित आहे. सादरीकरण झालंय? आपण प्रत्यक्ष सरकारच्या आता आपण वाट बघतोय निवडणुकीची. निवडणूक झाल्यानंतर जे सरकार येईल, त्या सरकारकडे आपण लिखित स्वरूपात ती मागणी करू. परंतु मागणी तर अनेक वर्षापासूनची आहे. पण सरकार बदलत राहतात आणि त्यांच्या नीती पण बदलतात. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.
त्यानंतर ज्या क्रिया-प्रतिक्रिया आल्या. परंतु जे आंबेडकराईट विचारधारेचे पक्ष आहेत, बाबासाहेबांच्या विचारधारेवर चालणारे पक्ष आहेत, त्यांच्या वचननाम्यात किंवा त्यांच्या एकंदरीत लोकसभेची निवडणूक म्हणा किंवा हे म्हणा, इथे कुठे त्यांच्या अशा ह्याच्यामध्ये दिसत नाही. म्हणजे बोलण्यात, वागण्यात पाली भाषेचं ते दिसलं, की पाली भाषा ही जगसामान्याची भाषा होण्यासाठी शासनाने काहीतरी मदत करावी किंवा शासनाने हे प्रोजेक्ट निर्माण करावे, असं दिसतच नाही कुठे. काय वाटतं? राजकारण्यांचा जो अजेंडा असतो, तो अजेंडा हा राजकीय असतो. हा सांस्कृतिक परिवर्तनाची गोष्ट आहे आणि सांस्कृतिक परिवर्तन आणि पाली हे राजकारण्यांच्या मी नुसतं आंबेडकराईट पक्षांबद्दल नाही म्हणत आहे. सर्वच जे राजकीय काही पक्ष राजकीय पक्ष आहेत, त्यांच्या कुणाच्याच अजेंडावरती हा विषय नाहीये. असू शकत नाही. कारण त्याच्याबद्दल त्यांना ते अनभिज्ञता आहे किंवा अज्ञान आहे. तर मी म्हणेन की आंबेडकरीच पक्ष का? एकेकाळी प्राचीन भारताची राजभाषा होती. त्यामुळे मी सर्वच पक्षांकडनं ही अपेक्षा करेन, की त्यांनी जर बीजेपी कमळ हाती घेतं, तर कमळ हे बुद्धाचं प्रतीक आहे. बुद्धाचं प्रतीक. है ना? तर मला हे सांगायचं आहे, की बीजेपीच नव्हे, तर सर्व जे पक्ष आहेत, आंबेडकराईट पक्ष, बाकीचे सगळेच पक्ष यांनी पाली भाषेला हे गौरवस्थान का निर्माण करायला पाहिजे? कारण मी नेहमी हे सांगतो, की वैदिक लिटरेचरमध्ये इथल्या बहुजन समाजाचं सातत्याने आपल्याला सुशोभन. अपमान आणि शोषण केलेलं दिसतंय. तर दुसऱ्या बाजूला पाली साहित्यात तुम्हाला गौरवास्पद म्हटलेलं आहे. तुम्हाला देव म्हटलंय, तुम्हाला नागा म्हटलंय, तुमचा सन्मान केलेला आहे. एका बाजूला तुमचा अपमान केला जातो शूद्र म्हणून, तर दुसरं साहित्य तुमचा गौरव करतं, सन्मान करतं. मग तुमचा सन्मान करणारं साहित्य तुम्ही डोक्यावर घेतलं पाहिजे. तर मी राजकीय सर्व आंबेडकराईट पक्षांनाच हा दोष जात नाही. हा दोष मी सर्व पक्षांना देईन, की ही आपली भाषा आहे. आज जे मराठी बोलतायत, हिंदी बोलतायत, बंगाली बोलतायत, आणखी तत्सम भाषा बोलतायत, गुजराती बोलतायत. यांच्या पूर्वजांची भाषा पाली होती हो. मग त्यांनी सर्वांनी मागणी करावी, अशी मी आपल्या चॅनलच्या वतीने मागणी करेन. अपेक्षा करेन. आता पाली भाषा शिकणारे महाराष्ट्रात, देशात किती विद्यार्थी असतील? बघा आमच्याकडे तर आमच्या सिद्धार्थपूरचा विचार केला, तर आमच्याकडे 3,000 विद्यार्थी कॉलेजमध्ये आहेत. त्यातले किमान 100-125 मुलं तरी पाली शिकतात. असे दरवर्षीचे आहेत. आता मला 20 वर्ष झाली इथे. तर त्याच्याबरोबर औरंगाबादमध्ये आहे. आपल्याला हे माहिती असेल सोमय्यामध्ये आहे. हो. त्याच्यानंतर आंबेडकर महाड कॉलेजला पण पाली होतं. झेवियर कॉलेजला पाली होतं. ते सेंटर बंद झालं. एल्फिन्स्टनला पाली सुरू झालं होतं. ते बंद ते झालं. बंद झालं. लोणाऱ्याला पण पाली हो. लोणारे तिथे पाली लोणारे होतं. महाडचं. काय होतं शिक्षक रिटायर झाले की ते पाली बंद होते. कारण आज रोजगाराची भाषा बनू शकलेली नाही. कारण त्या पद्धतीने मुलं तिकडे वळत नाहीत. तर मला असं वाटतं की साधारणतः विद्यार्थ्यांची संख्या बघितली, तर काही 100-200 विद्यार्थी आज पाली शिकतायत. पण ही रेंज कसं आहे, वाढली की पाहिजे. शासनाचं धोरण आहे, ते जर पालीला पूरक असेल, येणाऱ्या काळात अभिजात भाषेच्या दर्जामुळे, तर तुम्हाला सांगू ही 100-150ची 200ची काय गोष्ट आहे, ते आम्ही हजारोमध्ये घेऊन जायला आम्ही तयार, पालीचे शिक्षक म्हणून. पण शासनाचं धोरण तसं अशा पद्धतीने आमच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. तर मला असं वाटतं, की मी जो मगाशी नारा दिला, पाली करो वैभवशाली. तर ती वैभवशाली, घर-घर पाली, गौरवशाली करो आणि घर-घर वैभवशाली. पाली. आम्ही ते पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आता आहोत. तुम्ही सांगितलं, की काही सेंटर्स बंद झाले. म्हणजे लोणेरेचं सेंटर बंद झालं, महाड कॉलेजचं सेंटर बंद झालं, एल्फिन्स्टन, एल्फिन्स्टनचं बंद झालं, सोमय्यामध्ये शिकवतायत, झेवियरचं बंद झालं. झेवियर्सचं बंद झालं. आपल्या इथं सिद्धार्थमध्ये शिकवतायत. शासनाला पाली भाषेला उत्तुंग स्थान मिळवण्यासाठी किंवा पाली भाषा रोजगाराची भाषा किंवा पाली भाषेतून एक दैदिप्य म्हणजे स चांगला सृजनशील नागरिक घडवणारी भाषा आपण पाली भाषा म्हणू. या पाली भाषेला उज्ज्वल भविष्य प्राप्त करून देण्यासाठी आपण शासनाकडे जाणार. शासनाकडे जाण्यासाठी ही जी काही सेंटर्स आहेत, त्याचं कोऑर्डिनेशन करण्यात येईल. केलं पाहिजे. कारण काय होतंय, की आता जसं माझी अशी मागणी आहे या संदर्भात, की महाराष्ट्रात जसे 4-5 विद्यापीठांमध्ये पाली आहे. तसं आता सर्व विद्यापीठात पाली सुरू झालं पाहिजे. आणि शासनाने 1ली ते 12वी हे माध्यमिक, उच्च माध्यमिकमध्ये पाली भाषा वैकल्पिक भाषा म्हणून जर सुरू केली, तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पाली घेतील. तिथे शिक्षकांची गरज निर्माण होईल. त्यामुळे शिक्षक निर्माण होतील. हे एकमेकावरती डिपेंड रोजगार आहे. निर्मिती होईल. रोजगार निर्मिती होईल. म्हणजे विद्यार्थी असेल तर शिक्षक येतील, शिक्षक आहे. शिक्षक असेल तर विद्यार्थी मिळतील. ह्या एकमेकावरती अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत. ह्या जेव्हा अवलंबून राहतील,
तेव्हा पाली भाषेला पुन्हा ऊर्जित अवस्था येईल. आणि ही ऊर्जित अवस्थेत आली, तर हे पाली शिकलेले लोक पुन्हा पाली लिटरेचरकडे वळतील, साहित्याकडे वळतील. आणि तुम्हाला गंमत सांगतो, की मी ययाती वाचताना वि. स. खांडेकरांनी जी प्रस्तावना हो. दिली आहे, त्या प्रस्तावनेत ते म्हणतात, की आमच्या भारतीय प्राचीन साहित्यामध्ये इतक्या सुंदर कथानक दडलेलं आहे. घडलेलं आहे. ते कथानकाला जर फुलवलं तर अनेक ज्ञानपीठ पुरस्कार निर्माण होणारं साहित्य निर्माण होऊ शकतं. निर्माण होईल. ते मला पाली साहित्यात दिसतंय. नुकतंच मी दुर्गा भागवतांचं पुस्तक वाचलं, पाली साहित्यातील प्रेमकथा. ते पुस्तक वाचल्यानंतर मी इतका प्रभावित झालो, की पाली साहित्यातल्या प्रेमकथा बाहेर काढून दुर्गा भागवतांनी इतक्या सुंदर त्या रंगवल्यात, की ते पुस्तक अशा पद्धतीने तुम्हाला अनेक जातककथातून, अनेक अट्टकथातून तुम्हाला ह्या कथा बाहेर काढून त्याचं ग्लोरिफिकेशन करून अनेक चित्रपट, अनेक नाटकं, अनेक शॉर्ट फिल्म तुम्हाला निर्माण करता येतील आणि बोधप्रद कथा तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवून तुम्हाला या भारतामध्ये मूल्य शिक्षण, नीतिमत्तेचं उद्बोधन आपल्याला त्या माध्यमातून करता येईल. शेवटी एकंदरीतच आता अभिजात दर्जा मिळाल्यानंतर ही पाली भाषा जनसामान्यांची भाषा व्हावी यासाठी तुम्ही प्रयत्न करणार म्हणताय. कोऑर्डिनेशन होणार. आज तुमच्याकडे 100-150 विद्यार्थी शिकत आहेत. आज ही सगळी व्यवस्था पाहताना निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर बाहेर पडू आपण. या सगळ्यात निवडणूक संपल्यानंतर स्थिरस्थावर झालेल्या जनतेला पाली भाषेकडे आकर्षित करण्यासाठी तुमच्या काही योजना आहेत का? निश्चितच आहेत. पहिली गोष्ट की आपल्याला हे ज्ञात आहे, की आम्ही एकही रविवारी घरी नसतो. हो. कारण रविवारी कुठे ना कुठेतरी व्याख्यान असतं. व्याख्यान आहे. तर त्या निमित्ताने आम्ही जिथे व्याख्यान असतं तिथे पाली भाषेचा आम्ही प्रचार करतो. आणि त्याच्याच बरोबर आपला हा जो डिप्लोमा आहे, ते डिप्लोमाचे जेवढे विद्यार्थी आहेत, आज तुम्हाला सांगतो की जवळ-जवळ 55च्या आसपास विद्यार्थी आहेत. हे 55 विद्यार्थी आम्ही तेही सुद्धा हे अनेक बौद्धाचार्य आहेत त्याच्यातले, की ते प्रचारक आहेत. ते जेव्हा ज्या ठिकाणी जातात तिथे पालीचा प्रचार करतायत. आणि मला हे दिसतंय, की येणाऱ्या काळात आम्ही आमच्या कॉलेजच्या माध्यमातून आणि डॉक्टर अशोक सोनटकर जे आमचे प्रिन्सिपल आहेत. विजनरी तरुण असं व्यक्तिमत्व आहे. आमची अपेक्षा आहे, की सर ज्या पद्धतीने आज इथे आपल्याकडे 6 पेपर सुरू होत आहेत पालीचे लवकरच आणि त्याच्याबरोबर आम्ही कदाचित एम-ए सुरू करू आणि त्या माध्यमातून पाली डिपार्टमेंट इतकं फुल फ्लेज होईल, की येणारा आमचा असा दृष्टिकोन आहे, की दर महिन्याला पालीचे एक वेगवेगळे कार्यक्रम घेऊन आपण पालीची चेतना आपण जनमानसात घेऊ आणि आमचा असा विचार आहे, की पाली साहित्यात काम करणारे जे लोक आहेत, त्यांचं एखादं साहित्य संमेलन दरवर्षी घेणं आणि त्याच्याबरोबरच एका व्यक्तीला ज्यांनी आपलं आयुष्य पाली साहित्याला वाहिलेलं आहे किंवा पाली भाषेच्या प्रसाराला वाहिलेलं आहे, त्याला पाली रत्न पुरस्कार देऊन आपण त्याला गौरवान्वित केलं, तर ती एक चेतना, तो आदर्श लोकांसमोर उभा राहील आणि अनेक लोकं पालीचे प्रचारक निर्माण होतील आणि पालीमध्ये जो असलेला धम्म आहे, तो जनजनापर्यंत पोहोचेल. पाली भाषा शिकण्यासाठी तरुणांपासून ते आबालवृद्धांना काय संदेश देईल? मी एकच संदेश देईन, की मला आठवण आली ती अ, दिवंगत कालकथित एन-वाय लोखंडेंची, हो. जे दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे केंद्राचे उपाध्यक्ष सचिव. होते. ते वयाच्या 85व्या वर्षी माझ्याकडे आल्या, की मला म्हणाले, की "मोहिते सर, मला जाताना बुद्धवाणी शिकून जायचं आहे." आमची लिफ्ट कधी-कधी बंद असायची. ती 85 वर्षाची वयोवृद्ध व्यक्ती काठी टेकत-टेकत इथे पाली शिकायला येत होती वरती 3ऱ्या मजल्यावर. एकही त्या व्यक्तीने खाडा केला नाही. प्रत्येक दिवशी म्हणजे प्रत्येक शनिवारी ती पाली शिकायला येत होते. आणि कोव्हिडमध्ये त्यांचं निधन झालं. मला फार वाईट वाटलं जेव्हा बातमी मी त्यांच्या प्रेतालाही जाऊ शकलो नाही कारण ती कोविड होतं. महामारीचा काळ होता. त्यांचं निधन झालं ते वयोवृद्ध असल्यामुळे. परंतु जाताना त्यांनी ते आपलं म्हणणं पूर्ण केलं, की मला जाताना बुद्धवाणी शिकून जायचं आहे. ते काही 87व्या वर्षी वगैरे काही गेले असतील. तर ते जाताना बुद्धवाणी शिकून गेले. मी आव्हान करेन आपल्या चॅनेलच्या माध्यमातून. तर 85 वर्षाचा तरुण जर आपल्याकडे पाली शिकायला येऊ शकतो, तर तुम्ही तर चांगल्या स्थितीत आहात. तुम्ही पाली का शिकत नाही? आणि पाली येणाऱ्या काळात ही जशी धम्माची भाषा आहे. ओरिजिनल धम्म पालीत दडलेला आहे आणि प्रत्यक्ष बुद्ध ज्या वाणीतून बोलले ती वाणी आपल्याला शिकणं त्याच्यासारखा आनंद कुठला आहे? आणि म्हणून संस्कृतला ते देववाणी म्हणत असतील, तर पालीला आम्ही बुद्धवाणी म्हणतो. बुद्धवाणी. ही जी बुद्ध म्हणजे ज्ञानाची वाणी, ती ज्ञानाची वाणी जर तुम्ही शिकलात, तर आज जगभर अनेक विद्यापीठात पाली शिकवली जाते. तिथे इंग्रजीतून पाली शिकवणारे लोक कमी आहेत. जर तुमचं इंग्रजी चांगलं तुम्ही बनवलंत आणि तिथे जाऊन इंग्रजीतून पाली शिकवलं, तर तुम्हाला डॉलरमध्ये पगार मिळणार आहे. तर मी हे आव्हान करेन आबालवृद्धांना, की आपण सगळ्यांनी पाली शिकलं पाहिजे आणि पाली आमचा अट्टास नाही, की आता येणाऱ्या काळात ती बोलीभाषा होईल.
परंतु ती ज्ञान भाषा व्हावी, ती येणाऱ्या काळात धम्म भाषा व्हावी, जी आज चीन, जपान, कोरिया, म्यानमार, श्रीलंका ह्या बौद्ध राष्ट्रांमध्ये 80 पेक्षा जास्त बौद्ध राष्ट्रांमध्ये आज ती धर्माची भाषा म्हणून ओळखली जाते. ती ती त्यांची भाषा बोलतात, पण त्यांची धर्माची भाषा मात्र पाली आहे. आणि ते बुद्ध वंदना पालीतून घेतल्या जातात. आणि उच्चार आणि सगळे कार्यक्रम, लग्नविधी, विधी संचलन सगळं पालीतून होतं. तसं भारतातही होईल. आणि आज जो बहुजन आहे, जो बहुजन एकेकाळी बौद्ध होता. 12व्या शतकापर्यंत म्हणजे 1700 वर्ष भारतात बौद्ध राजांचं राज्य होतं आणि भारत बौद्धमय होता. तो बौद्धमय भारत बाबासाहेबांनी जो संविधान दिलं, पण संविधानिक नीतिमूल्य रुजवण्यासाठी संस्कृती तशी असावी लागते. ती संस्कृती बौद्ध संस्कृती निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानाबरोबर धम्म दिलेला आहे. तर संविधान आणि धम्म हे जर सोबत चालले, तर भारताला गौरवशाली बनण्यामध्ये कोणी रोखू शकणार नाही. धन्यवाद सर. धन्यवाद. जय भीम. जय भीम. आता सरांशी आपण चर्चा केली. घर घर पाली करू वैभवशाली हे नवं अभियान घेऊन सर आता पालीच्या प्रचार आणि प्रसारासाठी निघालेले आहेत. पाली ही बुद्धाची वाणी आहे, बुद्धाची भाषा आहे. आपलं जीवनमान उंचवायचं असेल तर पाली शिकणं गरजेचं आहे. आबालवृद्धांनी यावं, पाली शिकावं, आपलं जीवनमान उंचावावं, आपलं जीवन समृद्ध करावं. बाबासाहेबांनी जे संविधान दिलं, संविधान आणि धम्म जो हातात हात घालून जर पाली भाषेतला धम्म हातात हात घालून गेला तर माणसाचं जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपलं जीवन समृद्ध करायचं असेल तर पाली शिकलं पाहिजे असा चांगला सुस्पष्ट संदेश प्राध्यापक विजयजी मोहिते सरांनी दिलेला आहे. मोहिते सरांनी रमाई टेलिव्हिजनसाठी जो वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. जय धन्यवाद. भीम. जय भीम.